नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी दिवाळी फराळ स्पेशल पुडाची करंजी बनवणार आहे। दिवाळी फराळामध्ये सर्वात जास्त मान हा करंजीचा असतो, त्यामुळे ती चवीला अगदी टेस्टी आणि दिसायलाही अगदी सुंदर अशी असली पाहिजे, म्हणूनच मी आज पुडाची करंजी बनवणार आहे। तसेच सारणामध्ये असा एक पदार्थ मिसळलेला आहे ज्यामुळे सारणाची चव अगदी दुप्पट पटीने वाढलेली आहे। इथे करंजीच्या लेयर्स तुम्ही पाहू शकता, अगदी खारीप्रमाणे पातळ आणि खुसखुशीत झालेले आहेत। चला तर खारीप्रमाणे खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स असणारी पुडाच्या करंजीची रेसिपी पाहूया। सुरुवातीला करंजीसाठी लागणारे साहित्य बनवूया। इथे मी 1 चमचा खसखस घेतलेली आहे। खसखस ही मंद गॅसवरती थोडीशी परतून घ्यायची आहे। खसखस भाजून झाल्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे। तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेले काजूचे काप आणि बदामाचे काप घालायचे आहेत आणि सोनेरी रंगावरती चांगले परतून घ्यायचे, त्यामुळे सारणाला अगदी क्रंची अशी चव येते। आता कढईमध्ये थोडंसं तूप राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये अजून 1 चमचा तूप घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा भाजून घ्यायचा आहे। सारण बनवण्यासाठी बारीक रवाच वापरायचा आहे। रवा हा अगदी मंद गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आहे। रवा जर चांगला भाजला नाही तर सारणाला चांगली चव येत नाही, त्यामुळे तुम्ही रवा अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजल्यानंतर कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तूप घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी खपली गव्हाचं पीठ वापरलं आहे, यामुळे सारणाची चव अगदी दुप्पट पटीने वाढते। गव्हाचे पीठ देखील मंद आचेवरती अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर कढईमध्ये 2.5 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं घेताना काळ्या पाटीचं खोबरं घ्यायचं आहे, म्हणजे सारणाला चव चांगली येते। खोबरं देखील खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, अगदी गुलाबी रंगावरती भाजायचं आहे। खोबरं भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये भाजलेला अर्धी वाटी रवा घालायचा आहे, तसेच अर्धी वाटी भाजलेलं गव्हाचं पीठ देखील घालायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये भाजलेले काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत, तसेच भाजलेली खसखस देखील घालायची आहे आणि इथे मी बेदाणे ॲड केलेले आहेत, 15 ते 20 बेदाणे घालायचे आहेत। तसेच फ्लेवरसाठी 1.5 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे मिश्रण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी बारीक केलेली साखर घालायची आहे। या साखरेऐवजी तुम्ही जी पिठी साखर मिळते ती देखील वापरू शकता। साखर ही सारणामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। जर तुम्ही सारण गरम असतानाच त्याच्यामध्ये साखर घातली तर साखर उष्णतेमुळे वितळू शकते, त्यामुळे सारण अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि नंतरच साखर ॲड करायची आहे। आता करंजीसाठी सारण तयार झालेलं आहे। आता करंजी बनवण्यासाठी पीठ मळायला घेऊया। पीठ मळण्यासाठी इथे मी पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तसेच पूर्णपणे 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा घेताना थोडासा दाबून भरायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। करंजीचं आवरण अगदी खुसखुशीत बनण्यासाठी याच्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे। इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे। हे तूप अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। जर तुम्ही तुपाचं जास्त मोहन घातलं तर तुमच्या करंज्या ह्या तेल शोषून घेतात, त्यामुळे फक्त 2 चमचे तूप घालायचं आहे। इथे मी कडकडीत गरम करून तूप घातलेलं आहे। आता हे तूप अगदी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला तूप जास्त गरम आहे, त्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आहे आणि नंतर हाताला सोसल असं झाल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तूप हे पिठाच्या सर्व कणाला लागलं पाहिजे। नंतर पिठाची अशी मूठ बनली पाहिजे, म्हणजे मग समजायचं की मोहन अगदी बरोबर झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे। नेहमी चपातीला कणिक मळतो त्याप्रमाणेच कणिक मळून घ्यायची आहे, कारण या पिठामध्ये रवा मिक्स केलेला आहे। रवा हा पाणी जास्त शोषून घेतो आणि पुन्हा कणिक जास्त घट्ट बनण्याची शक्यता असते, त्यामुळे चपातीला मळतो त्याप्रमाणेच कणिक मळून घ्यायचे। आता कणिक मळून झालेली आहे। कणकीला थोडंसं वरून पाणी लावून घेऊया, कारण रवा हा पाणी जास्त शोषून घेतो आणि वरून झाकण ठेवून 15 मिनिटासाठी ठेवायचे। कणिक भिजत आहे तोपर्यंत साठा बनवून घेऊया। इथे मी 4 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 4 चमचे तूप घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
1-2 मिनिट याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट फेटल्यानंतर साठा अगदी फ्लफी तयार होतो। साठा बनवेपर्यंत कणिक देखील चांगली भिजलेली आहे। कणिक अगदी मऊ अशी भिजलेली आहे। आता थोडीशी मळून घ्यायची आहे, म्हणजे अजून थोडीशी मऊ अशी होईल। कणिक ही अशीच असली पाहिजे, याच्यापेक्षा जास्त पातळ नको, नाही तर तुम्हाला लाट्या लाटता येणार नाहीत। आता कणकीचे एक समान असे 5 गोळे बनवून घ्यायचे। त्याच्यातील एक गोळा पोळी लाटण्यासाठी घ्यायचा आहे आणि बाकीचे गोळे झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे ते सुकणार नाहीत। पोळी लाटत असताना पीठ लावण्याची गरज नाही। पोळी अगदी पातळ लाटायची आहे, जास्त जाड ठेवायची नाही। आता पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता अगदी पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे। अशा प्रकारे सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। त्याच्यातील एक पोळी पोळपाटावरती ठेवायची आहे आणि बनवलेला साठा त्याच्यावरती 1 चमचा लावायचा आहे। हाताने सगळीकडे अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा दुसरी पोळी घालायची आहे आणि त्या पोळीला देखील अशाच प्रकारे साठा लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे एकावर एक सर्व पोळ्या घालून त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे। आता मी 5वी पोळी ठेवलेली आहे आणि याच्यावरती पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे। इथे मी बनवलेला सर्व साठा अगदी बरोबर पुरलेला आहे। हा साठा पोळीला अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। साठा व्यवस्थित लावून झाल्यानंतर याचा अगदी व्यवस्थित रोल बनवायचा आहे। रोल बनवत असताना मध्ये गॅप पडला नाही पाहिजे, थोडंसं दाबून दाबून याचा रोल बनवायचा आहे। रोल बनवत असताना मध्ये जर पोकळी राहिली तर करंजी तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्य होईल तितकं घट्ट दाबून दाबूनच याचा रोल बनवायचा आहे। रोल बनवून झाल्यानंतर हाताने थोडासा ओढून त्याचा रोल बनवायचा आहे, म्हणजे रोल हा जास्त जाड होणार नाही आणि आपले गोळे देखील जास्त मोठे होणार नाहीत। आता रोलचा थोडासा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि 1-1 इंचाचे त्याचे गोळे कट करून घ्यायचे आहेत। गोळे जास्त मोठे पण बनवायचे नाहीत, नाहीतर करंजी आपली खूप जास्त मोठी होते। रोल अगदी घट्ट दाबून बनवल्यामुळे गोळे देखील आपले छान झालेले आहेत। आता हा गोळा हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व गोळे बनवून घेऊया आणि याच्या करंज्या लाटायला सुरुवात करूया। आता या गोळ्याला पीठ लावण्याची गरज नाही। लाटी लाटत असताना अगदी पातळ अशी लाटायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि थोडीशी उबट अशी लाटायची आहे। लाटून झाल्यानंतर जिथे जास्त लेयर्स आहेत ती बाजू खालच्या साईडला घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला सारण भरून घ्यायचं आहे। सारण भरत असताना बाजूला असा हात ठेवायचा आहे, म्हणजे जास्त बाहेरच्या साईडला सारण जाणार नाही। तसेच सारण बाहेरच्या कडांना जर लागलं तर करंजी व्यवस्थित चिटकत नाही आणि तेलामध्ये सुटली जाते। जर थोडंसं सारण बाहेर आलं असेल तर ते आतल्या बाजूला सरकवून घ्यायचं आहे आणि कडांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे करंजी अगदी व्यवस्थित चिटकेल। करंजी व्यवस्थित पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे। जर मध्ये थोडं जरी गॅप राहिला तर तेलामध्ये ती सुटू शकते आणि पूर्ण तेल खराब होऊ शकतं, त्यामुळे इथे अगदी व्यवस्थित करंजी बंद करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता करंजीला आत्ताच किती लेयर्स आलेले आहेत। अशाच पद्धतीने सर्व करंज्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती एक ओला कपडा झाकून ठेवायचा आहे। आता करंज्या तळण्यासाठी तेल मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये करंज्या सोडायच्या आहेत। सुरुवातीला करंज्या अजिबात हलवायच्या नाही, झाऱ्याने वरतून तेल सोडायचं आहे। करंजी तेलात सोडल्यानंतर गॅस हा मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे, जास्त कमी करायचा नाही, नाहीतर तेल जास्त शोषून घेतात। तसेच गॅस तुम्ही जास्त मोठा केला तर फक्त वरूनच करंजी भाजते आणि आतल्या लेयर्स या कच्च्याच राहतात। तेलामध्ये करंजी सोडल्यानंतर लगेचच झाऱ्या लावायचा नाही, त्या आपोआप वरती आल्यानंतर मगच झाऱ्याने फक्त त्याच्यावरती तेल सोडायचं आहे, त्यामुळे करंजीला पदर सुटण्यास मदत होते। तुम्ही इथे पाहू शकता करंजीला अगदी खारीसारखे पदर सुटलेले आहेत। करंजीची खालची बाजू अगदी व्यवस्थित भाजल्यानंतर मगच परतायची आहेत आणि दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। करंजी बनवत असताना अगदी व्यवस्थित बंद केलेली आहे, त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता तेलामध्ये ती अजिबात सुटलेली नाही। आता करंजी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजलेली आहे, झाऱ्याने काढून घ्यायची आहे। काढत असताना कढईमध्ये त्याचे जास्तीत जास्त तेल नितळून घ्यायचं आहे आणि नंतर एखाद्या जाळीमध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे त्याच्यातील सर्व तेल नितळून जाईल। अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व करंज्या करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व करंज्या मी करून घेतलेल्या आहेत।
तुम्ही पाहू शकता या करंज्या दिसायला किती छान दिसत आहेत आणि करंजीला अगदी खारीसारखे लेयर्स आलेले आहेत, अगदी खुसखुशीत देखील तयार झालेले आहेत। मी तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते, अगदी खारीप्रमाणे ती खुसखुशीत झालेली आहे। त्याचे लेयर्स देखील तुम्ही पाहू शकता, अगदी खारीप्रमाणे त्याचा अगदी बारीक असा चुरा होत आहे। म्हणजे तुम्ही समजू शकता की आपल्या करंज्या ह्या किती छान झालेल्या आहेत आणि जास्त प्रमाणात तेलकट देखील झालेल्या नाही। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।